नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आलो महात्मा फुले म्युझियम मध्ये, वस्तू संग्रहालयामध्ये. तर आम्ही आता हिरपूरची माहिती अजय देऊ. तर आम्ही आज आलेलो आहोत महात्मा फुले संग्रहालय, इथे वस्तू संग्रहालय. त्या संग्रहालयात तुम्हाला सरदार श्री जगन्नाथ महाराज पंडित यांच्या घराण्यातील जुनी शस्त्र असतात, ज्या शस्त्रांमध्ये बंदुके, पिस्तूल, दाळपट्टा, तलसेरी इत्यादींचा समावेश आहे. या ज्या तलवारी आहेत त्या तलवारींच्या प्रकार आहेत. आता आपण जर म्हणायला गेलं तर आपण तलवार म्हणता येईल, दोघां तलवारींचे प्रकार तर आहेत, पण त्या एकच घरातले असल्यामुळे आपण असं सांगू शकत नाही की त्या कोणत्या प्रकारातील. अशी हे जुने शस्त्रास्त्र चांगल्या प्रकारे इथे जपून ठेवलेले आहेत. तसंच पुढे आपण अजून बंदुकांचे प्रकार बघूया. तसेच मागच्या वेळी आपण श्री सरदार श्री जगन्नाथ महाराज यांच्या पंडित यांच्या घराण्यातील जुन्या शस्त्रास्त्र म्हणजे तलवारीचं बघितलं. आता आपण त्याच्याच बाजूला असलेल्या बंदुकांचे प्रकार बघूया. बंदुकांमध्ये येथे विविध प्रकार आहेत. नळीच्या बंदुका आपण म्हणू शकतो, फटक्याच्या बंदुका त्याच्यात दारुगोळा भरून कारतुस टाकून याचा वापर केला जात असेल. आता आपण परत एकदा सरदार श्री जगन्नाथ महाराज पंडित यांच्या घराण्यातील जुन्या बंदुकांबद्दल अभ्यास करण्यासाठी आलेलो आहोत. येथे आपल्याला लांब नळ्यांच्या बंदुकांचे प्रकार दिसत आहे. लांब नळ्यांच्या बंदुका म्हणजे याच्यात पण कारतुसांचा वापर व्हायचा, पण हे फटक्यावर याचा वापर होत असं आपल्याला बोलता येईल. आता आपण लांब नळ्यांचे बंदुकांचे प्रकार आपण आता बघणार आहोत. तलवारी, ढाल आणि चिलखत. चिलखत तर आपल्या सर्वांना माहिती असेल, जेव्हा युद्ध होत होतं तेव्हा स्वतःच्या संरक्षणासाठी चिलखतचा वापर केला जायचा. आणि हे जे दोन आहेत ते सुद्धा स्वतःच्या संरक्षणासाठी वापरायचे. तिकडे कातडी, तिकडे ते कातडी याचे होते, कातडी ढाल आणि कातडी शस्त्र होते. हे आता हे धातूचे शस्त्र. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विद्या शिंगादरके. तर आपण या सेक्शन मध्ये बघू शकतो की इथे वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत. सगळ्या तलवारी धातून बनलेल्या आहेत. आणि इथे आपण दांडपट्टे, हळूबोला नाही तिथे दांडपट्टे बघू शकतो. आणि धोप वगैरे आणि छोट्या तलवारी सुद्धा आहेत. आणि एक बंदूक सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे. त्याला शमशेर म्हणजे काय, जेवढी ते तलवार बेंड होती त्याला शमशेर म्हणतात. तर ते विविध प्रकारचे हत्यार आहेत. त्यात हे आहे ना, ते कशासाठी वापरतात, ज्यावेळेस हत्ती आहे का नाही त्याला निरक्षित करण्यासाठी वापरतात, नियंत्रण आणण्यासाठी वापरतात. हे विविध प्रकारचे बाण आहेत. हे धनुष्य आहे आणि ह्याला आपण कुऱ्हाड पण म्हणू शकतोय. आणि इकडं आधीच्या काळात ह्यांचा खूप वापर व्हायचा शत्रूंना मारण्यासाठी. तर मित्रांनो, अजून आपण पुढे बघू शकतो की इथं वेगवेगळ्या प्रकारची भांडी ठेवलेली आहेत. तर ही तांब्याची भांडी पाणी पिण्यासाठी किंवा इतर शीतपेय पिण्यासाठी वापरली जाते. ह्याला म्हणायचं तांब्या ग्लास, हे तांब्याचे दिलेले आहे. आणि ही पितळेची भांडी, यामध्ये डबा जो मसाले वगैरे आपण ठेवण्यासाठी वापरतो, त्या डब्याचं झाकण वगैरे, हा जेवण ठेवण्यासाठी इकडे तिकडे प्रवासाला घेऊन जाण्यासाठी डबा ठेवला जायचा. इथं वेगवेगळे डबे दिलेले आहेत. इथे एक पात्र दिलेलं आहे तांब्याचं. आणि हे चांदीचं एक भांड आहे. हे पितळेचे सगळे धातू आहेत भांडे. तर यातले आपण हे पाणी साठवण्यासाठी वापरतो. आपण आता जसं की गिझर वापरतो ना पाणी गरम करण्यासाठी, तर आधीच्या काळात हे वापरायचे. पाणी भरून ठेवण्यासाठी वापरायचे. आपण जेवण करण्यासाठी डिश वापरतो तसे आधीच्या काळात ताट वापरायचे. हे सगळं आपण जे आता किचन मध्ये बघतो ना, जे आता सगळे डेव्हलप झाले, तर आधीच्या काळात हे सगळे धातू वापरायचे. ह्याच्याने आपल्याला खाणं पण चांगलं राहतं, प्लस फ्रीजवर पण होतं. हे पण तसेच आहेत.